गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, MS अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण, सायन्स, सामान्य ज्ञान यावरील अत्यंत महत्त्वाचे 30 प्रश्न, जे की इथून पुढे येणाऱ्या स्पर्धा परीक्षेला MPSC असो, STI असो, बाकी कुठलीही सरळ सेवा असो, पोलीस भरती, तलाठी यांना 100% येणारे प्रश्न आणि मिक्स प्रश्न आहेत आपले. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. ते आहेत पुढील प्रमाणे. विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सगळ्यात मोठा जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सगळ्यात मोठा जिल्हा आहे अहमदनगर. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे? पर्याय आहेत पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती. तर याचे उत्तर आहे औरंगाबाद. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य असतात? त्याचे उत्तर आहे 78. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोठे आहे? तर राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे पुणे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला? तर महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना सुरू झाला प्रवरानगर, लोणी, विखे पाटील यांचा. पुढचा प्रश्न आहे, भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता? तर भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे विद्यार्थी मित्रांनो राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत महाराष्ट्रातील? तर औरंगाबाद या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत. मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? मसुरी उत्तराखंड. साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय आहे? साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव आहे गोविंदाग्रज. पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये 29वे राज्य कोणते? तर भारतातले 29वे राज्य आहे तेलंगणा. पुढचा प्रश्न आहे, राज्यसभेचा सभापती कोण असतो? राज्यसभेचा सभापती असतो उपराष्ट्रपती. पुढचा प्रश्न आहे, त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री आहेत विप्लव कुमार देव. पुढचा प्रश्न आहे, घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे? याचं उत्तर आहे भारतीय संसद. पुढचा प्रश्न आहे, डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? महादेव गोविंद रानडे. पुढचा प्रश्न आहे, खेडेगावात जन्ममृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो? याचे उत्तर आहेत ग्रामसेवक. पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षानंतर प्राप्त होतो? तर वयाच्या 18 नंतर. पुढचा प्रश्न आहे, सध्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत? त्याचे उत्तर आहे 36. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस प्रमुखांना काय म्हणतात? महाराष्ट्राच्या पोलीस प्रमुखाला म्हणतात पोलीस महासंचालक. पुढचा प्रश्न आहे, मानाचे श्लोक कुणी लिहिले? विद्यार्थी मित्रांनो, याचे उत्तर आहे संत रामदास. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे? महाराष्ट्राचे गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय आहे पुणे. पुढचा प्रश्न आहे, ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर ज्ञानपीठ पुरस्कार आहे साहित्य. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे? तर महाराष्ट्राला समुद्र किनारा लाभला आहे 720 किलोमीटरचा. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असते आवश्यक आहे? 35 वर्ष. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? उत्तर आहे नाशिक. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, सध्या भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत? तर याचे उत्तर आहे JP नड्डा. पुढचा प्रश्न आहे, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? राजीव कुमार. पुढचा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? द्रौपदी मुर्मू. पुढचा प्रश्न आहे, लोकसभेचे सभापती निवडण्याचा अधिकार कोणाला आहे? तर लोकसभेचा सभापती निवडण्याचा अधिकार पंतप्रधान आणि निवडून आलेले खासदार. पुढचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत? NV रमन्ना. पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधान कार्यालयाचा राज्यमंत्री निवडण्याचा अधिकार कोणाला आहे? याचे उत्तर आहे राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळाच्या सहाय्याने पंतप्रधान. भारताचे केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत? अमित शहा. पुढचा प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? दीपांकर दत्ता. महाराष्ट्राचे मुख्य माहिती अधिकारी कोण आहेत? सुमित मलोक.
पुढचा प्रश्न आहे, इस्रायल या देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण? अटल बिहारी वाजपेयी. पुढचा प्रश्न आहे, भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत? राजनाथ सिंह. विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे 30 प्रश्न. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि असेच नवनवीन प्रश्न पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा. रोजच्या नोटिफिकेशन तुम्हाला पडत जातील आपले. ओके.